नमस्कार, मी जुई पाटील. आपले किचन कुक विथ जुईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण चोको चिप्स केकची रेसिपी पाहणार आहोत. हा माझ्या घरातल्या सगळ्यांचा फेवरेट केक आहे. खूप छान लागतो आणि बनवायलाही खूप सोपा आहे. तर जास्त वेळ न लावता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आपले किचन म्हणजे स्वादिष्ट रेसिपींचा खरा स्वाद फक्त आपल्या किचन मध्ये. चोको चिप्स केक बनवण्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 3 अंडे फोडून घेते. तुम्हाला जर अंड न वापरता चोको चिप्स केक बनवायचा असेल तर तुम्ही याऐवजी दही किंवा दूध किंवा केळं देखील या केकमध्ये तुम्ही वापरू शकता. बनाना चोको चिप्स केक ही खूप सुंदर लागतो. त्याची रेसिपी मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईन. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे आपल्या किचनमध्ये छान छान रेसिपी आणि नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील. हे तिन्ही अंडे आपण थोडेसे फेटून घ्यायचे आहेत. मी इथे बीटरने हे अंडे छान फेटून घेते. हे थोडंसं फेटून झालं की यामध्ये आपण पिठी साखर घालायची आहे. ही मी 1 कप पिठी साखर घेतली आहे. हे आपण अंड्याच्या मिश्रणामध्ये थोडी थोडी घालायची आहे. थोडी थोडी पिठी साखर घालून फेटून घ्यायचं आहे. साखर एकदम नाही घालायची, थोडी थोडी करूनच घालायची आहे. यामुळे काय होतं, एकतर हे अंड छान फेटलं जातं आणि साखर पण व्यवस्थित मिक्स होते, मेल्ट होते. हे अंड्याचं मिश्रण जितकं जास्त आणि व्यवस्थित फेटून घ्याल तितकंच आपल्या केक पण छान सॉफ्ट होईल आणि स्पॉन्जी होईल. पुन्हा एकदा आपण व्यवस्थित ही फेटून घेऊयात. आता आपलं हे अंड आणि साखरेचं मिश्रण छान फेटून झालं आहे. हे एकदा छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स घालूयात. केकमध्ये नेहमी ड्राय इन्ग्रेडियंट्स घालताना ते अशा प्रकारे चाळून घ्यायचे आहेत. यामध्ये मी 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो मैदा घेतला आहे, म्हणजेच हा जवळजवळ 1.5 कप मैदा आहे. यामध्ये आपण 4 टेबलस्पून म्हणजेच 25 ग्रॅम कोको पावडर घालूयात. त्यानंतर 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे. हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण छान चाळून मिक्स करून घ्यायचे आहेत. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. हे सगळं चाळून झाल्यानंतर हे मिश्रण आपण एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं छान मिक्स झालं आहे. यामध्ये आपण बटर घालूया. इथे मी 50 ग्रॅम बटर घेतलं आहे. बटर तुम्ही मेल्ट करून घेतलं तरीही चालेल. बटर नसेल तर याऐवजी तुम्ही कोणतंही रिफाइंड ऑइल यामध्ये वापरू शकतात. हे बॅटर आता खूप ठीक आहे. या केक बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण यामध्ये थोडं थोडं आवश्यकतेनुसार दूध घालायचं आहे. तुम्ही दुधाऐवजी पाणी देखील वापरू शकतात, पण दुधाने खूप छान टेस्ट येते, म्हणून मी यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं करून दूध घालते. थोडं थोडं दूध घालून आपण हे बॅटर छान बीट करून घ्यायचं आहे. हाताने केलं तरीही चालेल. हे बॅटर मला थोडंसं अजून घट्ट वाटतंय. यामध्ये मी अजून थोडंसं दूध घालून हे मिक्स करून घेते. हे पहा, आपलं बॅटर छान रेडी झालं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं फ्लेवरसाठी अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालूया. याऐवजी तुम्ही चॉकलेट इसेन्स देखील घालू शकतात. त्यानंतर आपण यामध्ये अर्धा टेबलस्पून व्हिनेगर घालूया. या केकमध्ये आपण दही वापरलं नाही आहे, म्हणून यामध्ये व्हिनेगर घालायचं आहे. नेहमी केकचं बॅटर बनवताना त्या बॅटरमध्ये एकतरी आंबट पदार्थ घालायचा असतो. या आंबट पदार्थामुळे आपण जो केकमध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालतो ते ॲक्टिव्ह व्हायला मदत होते आणि केक छान फुलतो. व्हिनेगर नसेल तर याऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा सिट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूची पावडर देखील घालू शकतात. आता हे केकचं बॅटर जवळजवळ रेडी झालेलं आहे. सगळ्यात शेवटी आपलं या केकमधलं मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजेच ज्याच्या नावाचा आपण केक बनवतोय ते म्हणजे चोको चिप्स. इथे मी
पाऊण वाटी चोको चिप्स घेतलेत. यामधले अर्धे चोको चिप्स आपण बॅटरमध्ये घालूयात आणि थोडेसे केकच्या वरून गार्निशिंगसाठी ठेवूयात. हे छान मिक्स करून घ्यायचे. आता हे आपण केकचं बॅटर आहे ते टीनमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. इथे मी केक टीनला मैद्याने डस्टिंग करून घेतलं आहे. याऐवजी तुम्ही बटर पेपर देखील लावू शकतात. आता हे बॅटर आपण टीनमध्ये काढून घेऊयात. बॅटर टीनमध्ये घातल्यानंतर थोडंसं टीनला 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचं, म्हणजे यातले एअर बबल्स निघून जातील. आणि यावर आपण थोडेसे चोको चिप्स ठेवले होते ते घालून घेऊयात. बेक झाल्यानंतर हे छान दिसतात वरून. आता हा केक बेक करण्यासाठी रेडी झालेला आहे. नेहमीप्रमाणेच कढईमध्ये करणार असाल तर कढई किंवा ओव्हनमध्ये करणार असाल तर ओव्हन 10 मिनटं प्रीहीट करायचं आहे. नंतर हा केक 30 ते 35 मिनटं बेक करून घ्यायचा आहे. आपला केक छान 30 ते 35 मिनटं बेक झालेला आहे. यामध्ये आपण अंड वापरलं आहे. यामुळे याची जी वरची लेअर आहे ती थोडीशी सुरुवातीला कडक बनते, पण जेव्हा हा केक आपण थंड करण्यासाठी ठेवतो तेव्हा तो एका कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवायचा, म्हणजे ही वरची लेअर छान सॉफ्ट होते. केक आतपर्यंत व्यवस्थित बेक झाला आहे का तेही चेक करून घ्यायचं आहे. टूथपिक क्लीन निघाली म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. हा केक मी अर्धा तास थंड करून घेतला आहे आणि यावर मी थोडीशी व्हाईट चॉकलेटने डिझाईन काढून घेतली आहे. खूप सुंदर दिसतंय. आपण कापून पाहूयात हा आतून किती सॉफ्ट झाला आहे ते. हे पहा, हा सगळ्या बाजूने व्यवस्थित बेक झालेला आहे. खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी पण झाला आहे. खूप छान झाला आहे. हा केक खूपच टेस्टी लागतो. मुलांना तर खूपच आवडेल. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिली तसंच एकदा वेळ काढून रेसिपी बनवा, खूप मजा येईल. पुन्हा भेटूया अशाच मजेशीर रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.